समोर येते। खरात प्रकरणात एसआयटी कडून रुपाली चाकणकरांना समन्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर येते। शिवनिका संस्थेच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवनिका संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। एकतर आज खरातला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे आणि दुसरीकडे खरात प्रकरणातच एसआयटी कडून रुपाली चाकणकरांना देखील समन्स बजावण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। काही अधिक माहिती या संदर्भातली? प्राची, जी माहिती समोर येते सूत्रांच्या हवाल्याने त्यानुसार रुपाली चाकणकर यांना देखील समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। कारण रुपाली चाकणकर या देखील अशोक खरात याच्या शिवनिका संस्थांवर ट्रस्टी म्हणून होत्या आणि शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार जे आहेत ते सध्या एसआयटीच्या रडारवर आहेत आणि त्यामुळेच आता जे ट्रस्टी या शिवनिका संस्थांवर आहेत त्या सर्व ट्रस्टींची चौकशी केली जाणार आहे। त्यामध्ये रुपाली चाकणकर यांचं देखील नाव असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना देखील समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। आत्ताची ही अपडेट मी तुम्हाला दाखवतो। समोर दृश्यांमध्ये अशोक खरात याला आता नाशिकच्या न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये अशोक खरात याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। प्रचंड असा पोलीस बंदोबस्त न्यायालयाच्या आवारामध्ये ठेवण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतोय। कारण मागच्या वेळी तृप्ती देसाई आणि अन्य एका व्यक्तीने त्या ठिकाणी अशोक खरात याला याच्या कानाखाली मारण्याचा अभिजित, या संदर्भातली महत्त्वाची एक अपडेट समोर येते। तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा। खरातला कोर्टासमोर हजर करण्यात आल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। आपण पाहतोय खरातची आज पोलीस कोठडी संपते आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडे। अभिजित, आताची महत्त्वाची अपडेट, खरातला कोर्टात हजर करण्यात आलाय। प्राची, समोर या दृश्यांमध्ये आपण जी पांढऱ्या रंगाची गाडी बघतोय त्याच पोलिसांच्या गाडीमधून अशोक खरातला आता न्यायालयामध्ये या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपत होती आणि त्यामुळेच आता आज पुन्हा एकदा अशोक खरातला या ठिकाणी कोर्टासमोर हजर केलं जात आहे। पुढच्या काही वेळामध्ये आता सुनावणीला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे अशोक खरात याच्यावर आत्तापर्यंत महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल होते आणि त्यानंतर आता नव्याने काही महिलांच्या लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आज अतिशय महत्त्वाची अशी सुनावणी आज कोर्टामध्ये पार पडणार आहे। समोर दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी पोलिसांचं कडं आता तयार करण्यात आलेलं आहे आणि प्रचंड अशा पोलीस बंदोबस्तामधून पोलिसांच्या या कड्यामधून आता अशोक खरात याला कोर्टामध्ये नेलं जात आहे। अशोक खरात याच्यावर आत्तापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामधले 8 महिलांच्या लैंगिक शोषणाचे आहेत तर 2 गुन्हे हे फसवणुकीचे आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये एसआयटी कडून मागच्या काही दिवसापासून तपास सुरू होता। मागच्या 3 दिवसांमध्ये अशोक खरात याचं कॅनडा कॉर्नर परिसरातलं जे ओकस प्रॉपर्टी अँड डेव्हलपर्स ऑफिस आहे, ज्या ठिकाणी त्याने महिलांसोबत हे काळे कृत्य केलेले होते, त्या ठिकाणी एसआयटी आणि फॉरेन्सिकच्या टीमने सलग 3 दिवस तपासणी केलेली होती, पंचनामे केलेले होते आणि त्या ठिकाणाहून काही महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती लागलेले होते। पंचनामा करण्यात आलेला होता फिर्यादींना घेऊन। त्या ठिकाणी ती सगळी माहिती जी आहे, हकीकत जी आहे, ती एसआयटीच्या टीमने जाणून घेतलेली होती। काही फिंगरप्रिंट्स त्या ठिकाणाहून घेण्यात आलेले होते आणि अशोक खरात हा पूजेच्या वेळी जे गंडे दोरे लोकांना द्यायचा ते देखील त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेले होते। सोबतच मागच्या सुनावणी वेळी अशोक खरात याने नरबळी दिल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्यामुळे या सगळ्याच अनुषंगाने मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये एसआयटी कडून तपासाला गती देण्यात आलेली होती आणि काही महत्त्वाचे पुरावे, धागेदोरे देखील एसआयटीच्या हाती त्या ठिकाणी आलेले आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते। सोबतच अशोक खरात याचं जे कॅश नेटवर्क होतं, कॅशच्या माध्यमातून तो हा सगळा पैसा आणि हवाला रॅकेट चालवायचं देखील एसआयटीला संशय होता, त्या दृष्टीने देखील एसआयटी कडून तपास केला जातोय। सोबतच शिवनिका संस्थांचे जे व्यवहार आहेत ते देखील आता एसआयटी टीमच्या रडारवर आलेले आहेत आणि त्यामुळे शिवनिका संस्थांचे जे ट्रस्टी आहेत त्यांना देखील चौकशीसाठी बोलवलं जाणार असल्याची माहिती समोर येते। त्यांना देखील समन्स बजावल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अशोक खरात याच्या सर्वच गुन्ह्यांचा तपास जो आहे तो आता एसआयटी कडून या ठिकाणी केला जातोय। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर समोर
प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते आहे। काही नागरिकांना त्या ठिकाणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलीस आता आतमध्ये कोर्ट रूममध्ये कुणालाही सोडलं जात नाहीये। येणाऱ्या प्रत्येकाची या ठिकाणी चौकशी केली जाते आणि त्यानंतरच मग कोर्टाच्या परिसरामध्ये सोडलं जात आहे। मात्र आता कोर्ट रूम मध्ये कुणालाही सोडलं जात नाही आणि पोलिसांनी त्या ठिकाणी कडं उभं केलेलं आहे आणि आता आतमध्ये अशोक खरातला नेण्यात आलेला आहे आणि युक्तिवाद आता पुढच्या काही वेळामध्ये आतमध्ये सुरू होणार आहे। या युक्तिवाद नेमका कशा पद्धतीने केला जातोय, SIT कडून नेमकं आणखी काय काय पुरावे किंवा आणखी काय महत्त्वाचे धागेदोरे त्यांच्या तपासात हाती आलेले आहेत हे सांगितलं जाणार आहे। त्यानंतरच मग कोर्टाकडून अशोक खरात याला पोलीस कोठडी द्यायची किंवा अन्य या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाणार आहे। एकूणच आपण जर बघितलं तर आता सध्या कोर्टामध्ये युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। अशोक खरात याला मागच्या वेळी ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं त्यावेळी देखील कोर्टानं अशोक खरात याला काही बोलायचं असल्यास त्याने बोलावं अशा पद्धतीची परवानगी दिलेली होती आणि त्यानंतर अशोक खरात याने मला महिलांच्या अत्याचाराबाबत कुठलीही माहिती नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं। पोलिसांना तपासात सहकार्य करत असल्याचं देखील सांगितलेलं होतं। मात्र त्यानंतर जे नव्याने गुन्हे दाखल झालेले आहेत या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी SITला अशोक खरात याची आणखी काही दिवसांसाठी पोलीस कोठडी हवी आहे आणि त्या अनुषंगाने आता आतमध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। युक्तिवादादरम्यान कोणते कोणते प्रामुख्याने मुद्दे या सगळ्या सुनावणी दरम्यान मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानुसार मग कोर्ट पुढे काय निर्णय घेत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आता कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। जे पुरावे मागच्या काही दिवसांमध्ये SITच्या हाती आलेले होते तपासादरम्यान त्या अनुषंगाने देखील SIT कडून युक्तिवाद केला जाणार आहे, सरकारी वकिलाकडून युक्तिवाद केला जाणार आहे। आणि नक्कीच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आज कोर्टामध्ये खरातला हजर करण्यात आलेला आहे आणि कोर्टाकडून आता नेमकं काय आदेश दिले जातात, पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात येते का याकडे आपलं लक्ष असणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच